आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। विकासाच्या कामांनी जतच्या रस्त्याची चाळण, नागरिक त्रस्त, डिजिटल मेजवानीची आठवण। जत शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून असा विकास नको असे म्हणण्याची वेळ आता शहरवासियांवर आली आहे। पाणी पुरवठा पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे शहरातील एकही रस्ता अखंड राहिलेला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। जत शहरात पाणी पुरवठा ठेकेदाराकडून नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सर्वच भागात खड्डे काढण्यात आले आहेत। मात्र पाईपलाईन टाकल्यानंतर हे खड्डे व्यवस्थित बुजवण्याऐवजी काढलेला मुरुम रस्त्यावरच टाकण्यात आला आहे। परिणामी वाहन चालक व पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताची शक्यताही वाढली आहे। शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याची तर अक्षरशः वाट लागली आहे। पाईपलाईन पुरल्यानंतर रस्ते पूर्ववत करणे अपेक्षित असताना सिमेंट काँक्रीटचा मलबा तसाच टाकून ठेवण्यात आल्याने आबालवृद्धांना प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। दरम्यान शहरात भूमिगत बंदिस्त गटारीची कामेही सुरू होणार असून त्यासाठी मोठमोठ्या पाईप्स शहरात आणून ठेवण्यात आले आहेत। आधीच रस्त्याची झालेली अवस्था पाहता या नव्या कामांमुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। फक्त वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार केलेले डांबरी व सिमेंट काँक्रीट रस्ते आता उखडल्याने खर्च झालेला निधी वाया गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। विकासाच्या नावाखाली होत असलेल्या या कामांवर नगर परिषद प्रशासनाने नियंत्रण ठेवावे अशी मागणी जोर धरत आहे। निवडणुकीदरम्यान शहरवासियांना विकासाची डिजिटल मेजवानी दाखवण्यात आली होती। आता ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी यांनी युती सरकारकडून भरीव निधी आणून शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। सध्या मात्र जतकरांना विकासाच्या कामाचा मनस्ताप सहन करावा लागत असून रस्ते की खड्डे असा सवाल शहरभर चर्चेत आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।